जर तुम्हाला केक खायचा आणि तुमच्याकडे वेळ पण कमी असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हॅलो अँड वेलकम टू अनदर व्हिडिओ. मी जयश्री. आणि केस धुतल्यावर जर गुंता होत असेल ना, तर हे एक प्रोडक्ट वापरा, अजिबात गुंता होत नाही. कोणाला हवं असेल तर कमेंट करू शकता. बॅक टू माय मॉर्निंग रुटीन. तर आज आहे गुरुवार, त्यामुळे ना सर्व सकाळी ना गॅलरी वगैरे धुवून घेतलं, माती वगैरे होऊन जाते ना, आणि त्यानंतर देवाची पूजा करायला घेतली. आता दर गुरुवार मी ना स्वामीचरित्र सारामृत हे वाचायला सुरुवात करते. मनाला शांती आणि ओव्हर थिंकिंग जर कमी करायची असेल ना, तर नक्की वाचू शकता. आता माझ्या घरात मुलगा एकच आहे, पण माझा नवरा त्यापेक्षा काही कमी नाही आहे. दोघांचे रोज रिमोटवरून भांडणं होत असतात. त्यात शेजारचा मुलगा केक खातोय म्हणून आम्हाला पण केक खायचा होता. त्यामुळे म्हटलं थांब, आता घरात ज्या गोष्टी आहे ना त्यातच ट्राय करून बघते. याआधी मी पण कधी बनवलं, त्यासाठी ना मखाने आणि ना ओट्स घेतले होते. सर्वात पहिले ना मखाने थोडे बारीक करायला घेतले, मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि त्यानंतर ओट्स टाकले. पण इथं वेगळाच गोंधळ झाला माझा. तर मिक्सरची खालची कॉईल स्लिप मारून गेली. नशीब माझं दळून झालेलं होतं. मिक्सर 6,000चा आणि त्याचे छोटं भांडं 3,000ला मिळतंय. आता ते काही वरती वाटत नाही. त्यानंतर ना त्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि स्वीटनेससाठी मी हनी टाकले. लास्टला मी ना कोको पावडर टाकलेली आहे, थोडीशी चॉकलेट फ्लेवरसाठी. आणि नंतर थोडं दूध घालून मिक्स केलं त्याला. त्याच्यामध्ये मी ना व्हॅनिला इसेन्स पण टाकलं, माझ्याकडे होता म्हणून. आणि दूध आहे ना थोडं थोडं ॲड करायचं, कन्सिस्टन्सी चेक करत राहायचे. आणि ना 5 मिनटं साईडला ठेवायचं, जेणेकरून नाही तर तो थोडं घट्ट झालं की त्यात दूध टाकता येतं. आणि त्यानंतर ना ह्या मोल्डमध्ये मी ट्रान्सफर केलं हे. आणि हे कपकेकचे मोल्ड आहे ना मी ऑनलाईनच परचेस केलेले आहे. आणि त्यानंतर ना मी एअर फ्रायमध्ये करते. तुम्ही ना स्टीम पण करू शकता. तर एअर फ्रायमध्ये 160 डिग्रीला आहे ना मी फक्त 10च मिनटं ठेवले होते, पण इतके छान टर्नआउट झाले होते. म्हणजे त्याचा टेक्स्चर आणि इतके सॉफ्ट हाताला लागत होते ना. पण समूला हे मोल्ड पण काढायचा, तो तसाच खायला घेतला, इतके छान झाले होते. रेसिपी नक्की ट्राय करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.